नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज मुंबई हायकोर्टाचा पेपर झालेला आहे वाहन चालक पदासाठी। तर आपल्याकडे बी सीरीज अवेलेबल आहे, याची आन्सर की आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो काय आहे, खालीलपैकी कोणते सदोष सस्पेन्शन सिस्टीमचे लक्षण आहे। तर टायरची असमान झीज म्हणजे एकचं उत्तर काय आहे या ठिकाणी बी आहे आणि ही आपल्याकडे बी सीरीज आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, वाहनातील अल्टरनेटरचे कार्य काय आहे। अल्टरनेटरचे कार्य काय आहे, या ठिकाणी बॅटरी चार्ज करणे आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमला वीज पोहोचणे। त्यानंतर भारतातील पावसाळ्यासाठी कोणत्या प्रकारची टायरची शिफारस केलेली आहे, ओला पृष्ठभाग पकड देणारे टायर। त्यानंतर 4 नंबर आपण बघू, सामान्य ड्रायव्हिंग परिस्थितीत कृत्रिम इंजन ऑइल बदलण्यासाठी शिफारसीत अंतर किती आहे, 8000 ते 11000 किलोमीटर आहे। त्यानंतर भारतातील सर्व वाहनांसाठी कोणत्या प्रकारची वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणी अनिवार्य आहे, तो कोणती आहे, प्रदूषण नियंत्रण चाचणी। नंतर वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे, तर या ठिकाणी 3 महिने साधी कैद अथवा 5000 रुपये दंड आहे। 6 नंबरचं 1, 7 अज्ञात व्यक्तीने वाहन चालविण्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे। ओके, अज्ञान व्यक्तीने वाहन चालवण्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे, 3 महिने साधी कैद अथवा 5000 रुपये दंड आहे। 8 नंबर, जर वाहन कायम खडबडीत रस्त्यावर धावत असेल तर टायरच्या समान झिजेसाठी ते किती किलोमीटर अंतर फिरवले म्हणजे टायर रोटेशन पाहिजे, तर या ठिकाणी 5 ते 7000 किलोमीटर। वाहनाची बॅटरी साधारणपणे कधी बदलली जाते, दर 6 महिन्यांनी। नंतर हे चिन्ह काय दर्शविते, ओव्हर टेकिंग करण्यास काय आहे, प्रतिबंध आहे। 10, त्यानंतर 11 नंबर आहे, नागपूर जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे, तर उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य हे नागपूरमध्ये आहे, म्हणजे 11चं 2। नंतर बॉम्बे हेराल्ड खालीपैकी कशासाठी ओळखले जाते, तर मुंबईतील पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे, मुंबईतील पहिले इंग्रजी वृत्तपत्र। नंतर ब्रिटिश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीचा मुंबईतील पहिला गव्हर्नर जनरल होता सर जॉर्ज ऑक्सेडेंट। ओके, ऑक्सेडेन होता। नंतर पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे, 25.5। मुंबई कोणत्या बेटावर बसलेले आहे, त्या ठिकाणी सालसेट बेटावर। कोणत्या, सालसेट बेटावर बसलेला आहे। आणि 16 नंबर, हे चिन्ह काय दर्शवते, पुढे अरुंद रस्ता आहे हे दर्शवते। 16 नंबरचं 1। 17, मुंबईतील कौटुंबिक न्यायालय कोणत्या भागात आहे, वांद्रे येथे आहे। नंतर हाजी अली दर्गा कोणत्या भागात आहे, महालक्ष्मी, म्हणजे हे उच्च न्यायालय मुंबई। नंतर गेट ऑफ इंडिया हे स्मारक खालीपैकी कोणत्या राजाच्या भेटीचा स्मारक आहे, तर राजा जॉर्ज 5वा। 20 नंबर आहे, 20 नंबर काय आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकत्रित क्षेत्रफळ किती आहे, 603 चौरस किलोमीटर आहे, म्हणजे सी उत्तर आहे। नंतर नागपूर खंडपीठ, नागपूर उच्च न्यायालय हे नागपूर विमानतळ यातील अंतर किती आहे, 5.2 किलोमीटर आहे। गणेश टेकडी मंदिर कोणत्या भागात आहे, सीताबर्डी भागात आहे। नागपूरचे हवामान कसे आहे, उष्ण कटिबंधीय आणि कोरडे आहे। नंतर या ह्याच्यामध्ये नागपूरमधील 0 माईल स्टोन हे कशाचे प्रतिबंध आहे, भारताचे भौगोलिक केंद्र आहे। नंतर या ह्याच्यामध्ये औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद येथील हर्सुल जेल कोणत्या रोडवर आहे, जळगाव रोडवर आहे। औरंगाबाद उच्च न्यायालय ते चिकलठाणा विमानतळ यातील अंतर किती आहे, 5.2 किलोमीटर आहे। बिबिका मकबरा हे टोपण नाव काय आहे, दखनचं ताज। आणि औरंगाबाद विभागाचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाचे किती टक्के आहे, 4.16% आहे। ठीक आहे, तर हे झाले वाहन चालकासाठीचे आन्सर की। तर निश्चित तुम्हाला आवडली असेल, उत्तर समजले असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। सो लेट्स जॉइन डायरेक्शन।